रामकृष्ण हरी. आपण जालना जिल्ह्यातील अंबड तालुका आणि अंबड तालुक्यातील पारनेर या गावी आलेलो आहोत. आणि पारनेर गावामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला अशी माहिती कळाली की या ग्रामदैवत असणारं मारुतीरायाचं हे देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. तर आपण गावकऱ्याच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेऊ ग्रामदैवताबद्दलची. आम्हाला सांगा, ग्रामदैवत मारुतीराया हे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं, तर ह्या मारुतीरायाची प्रचिती काही कोणाला आलेली आहे का? आहे ना, काहींना अनुभव आल्याशिवाय तर येऊ शकत नाही माणसं मंदिरामध्ये. तर मारुतीरायाच्या दर्शनाला भाविक भक्त येतात. एकदा आल्याच्या नंतर डबल दर्शनाला काय आवडतं? हे आवडतं म्हणजे माणसाची मनाची एक पूर्णता की चला वेळोवेळा आपलं बजरंगबली दर्शन घ्या, म्हणजे मनातून जाऊ शकत नाही असे मारुत. एक वेळेस दर्शन जर घेतलं त्यांनी तर असं मारुताची पुन्हा दर्शनाला यावं अशी अपेक्षा वाटते त्यांना. पारनेरचं ग्रामदैवत आहे आणि आमच्या जन्मापासून आम्हाला कळतं तसं खूप प्रसिद्ध आहे. आणि येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते, चैत्र पौर्णिमा ते हनुमान जयंतीपर्यंत. चैत्र रामनवमीला रामाचा जन्म होतो, तिथून कार्यक्रमाला सुरुवात होती. 7 दिवस सप्ताह होतो. 8व्या दिवशी सोंग होता तिथं. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी 12 गाड्या होतात. 12 गाड्या नंतर मग संध्याकाळी पूर्ण गावातून पालखी प्रदक्षिणा होती. त्या पालखी प्रदक्षिणामध्ये पूर्ण गाव सहभागी होतं. तसं दुसऱ्या दिवशी भंडारा करते लोक प्रत्येकजण येते. आपल्या आपली इच्छा, ज्यांची इच्छा झाली ती भंडाऱ्याचा कार्यक्रम करतात तिथं, म्हणजे पूर्ण गावाला पंगत येतं. प्रत्येक दरवर्षी वेगळा माणूस आपली इच्छा होते. आणि संध्याकाळी मग सोंग असतात, रात्रभर सोंग होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आई भवानीचं सोंग असतं, ते पण पूर्ण गावातून मिरवणूक होती त्यांची पण, आणि पूर्ण गावकरी बघतात. आणि ह्या सप्ताहामध्ये मोठमोठे कीर्तनकार लोक येऊन जातात. त्यांना असा अनुभव येतो की इथं आले की ती काहीतरी कल्पना करते की दुसऱ्या वेळेस येताना मी आपल्या इंडिका गाडीमध्ये येईन का कशात येईन, की माझी ही अपेक्षा आहे, ही जर पूर्ण केली तर मी पुन्हा मारुतीरायाच्या दर्शनाला येईन. तशीच अपेक्षा आपले बदनापूरचे आमदार कुचे साहेब यांनी पण केली होती सुरुवातीला. तर त्यांना दरवर्षी अनुभव येत गेला. ते दरवर्षी हनुमान जयंतीला सकाळी ते उपस्थित राहतात तिथं. आणि सकाळी हनुमान जयंतीचं सकाळचं कीर्तन असतं, त्या कीर्तनाला उपस्थित राहतात. आणि दरवर्षी नित्य नियमाने येतात ते. आता जवळजवळ त्यांचं 11-12 वर्ष आहे त्यांचं. तेव्हापासून ते लगातार येतात. आणि सर्व गावाचा त्यांचा सगळा संपर्क चांगला आहे. आणि हे जागृत देवस्थान आहे. 24 तास इथे दिवा विझत नाही. प्रत्येक माणूस अमावस्या पौर्णिमेला प्रत्येकजण मारुतीरायापुढं नारळ फोडून त्यांची आपापली इच्छा करतात. आणि पूर्ण यात्रेमध्ये सप्ताह होतो, यात्रा होती. या यात्रेमध्ये पूर्ण लेकी बाळी हे सर्व येऊन आपापल्या परीनं यांचं हे होतं. हनुमान जयंतीच्या दिवशी एवढा मोठा कार्यक्रम असतो, तर बजरंगबली आपले दिसत नाही, एवढे हार आणि एवढे लोक आणतात. म्हणजे त्यांना त्यांचा अनुभव आल्याशिवाय आणू शकत नाही कोणी. असं हे पारनेरचं आहे, असं ग्रामदेवत आहे, जागृत देवस्थान आहे. हे सर्व गावकरी मिळून, परिसरातील लोक येऊन सगळे मिळून सगळे सप्ताह साजरा करून, यात्रा करून सगळे व्यवस्थित पार पाडतात. रामकृष्ण हरी. या पारनेर गावचे भूमिपुत्र असणारे युवा कीर्तनकार गणेश महाराज ढगे यांच्याकडून आपण हनुमंतरायाची माहिती जाणून घेऊ. रामकृष्ण हरी. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये असणारे अंबड तालुक्यामधील पारनेर हे ठिकाण. आमचं पारनेर म्हणजे खूप ऐतिहासिक आहे. इथं जे हनुमंताचं मंदिर आहे अत्यंत प्रसिद्ध आहे. याचं कारण असं आहे की याची आख्यायिका खूप मोठी आहे. हनुमंतराय येथे का आले, कशासाठी आले, आणि ह्या हनुमंतरायाचा इतका म्हणजे प्रभाव आहे की जो लोकांची एक श्रद्धा आहे की जो कोणी नवस इथे केला जातो तो हनुमंतराय पूर्णच करतात आहे ना. आणि प्रत्येक व्यक्तीचे जे काही संकट आहे ते संकट हरण्याचं काम म्हणजे हनुमंतराय करतात. इथले जे काही नवतरुण मंडळ आहे ते
गावातील तरुण मंडळी आहेत तर त्यांचं सगळं श्रद्धास्थान म्हणजे हनुमंतरायाच आहे. प्रत्येक येणारा माणूस, प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत मला असं वाटतं गावातील हनुमंतरायाचं ध्यान करतो. आणि प्रत्येकजण सकाळी उठून हनुमंतरायाचं दर्शन घेऊनच प्रत्येक कामाला सगळेजण काय करत असतात, सुरुवात करत असतात. अत्यंत विलक्षण स्वरूपाची असणारी हनुमंतरायाची प्रतिमा आहे. हनुमंतरायाच्या प्रतिमेकडे जर आपण बघितलं तर आमच्या हनुमंतरायाचा आत्ताच मागं आपण शेंदूर काढण्याचा कार्यक्रम मागे पार पडला. तर त्यामध्ये हनुमंतरायाचा कमीत कमी मला असं वाटतं किती टन निघाला होता, 1 टनच्या आसपास, 1200 किलोच्या आसपास शेंदूर हनुमंतरायाच्या अंगावर निघाला होता. म्हणजे आपण यावर अंदाज लावू शकतो की किती पौराणिक मंदिर आहे. आणि असं असलेलं हनुमंतराय नवसाला पावणाराच आहे. आणि विशेष माझा एक अनुभव सांगतो. माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतात तर त्या संकटाला मला जर स्मरण कोणाचं होत असेल तर फक्त आणि हनुमंतरायाचंच होतं. आणि मला एक विशेषतः वाटतं की मी आज ज्या माझ्या पदावर आहे, ज्या ठिकाणावर आहे आणि इथपर्यंत माझ्या येण्याचा जो काही मार्गस्थ आहे त्या मार्गस्थ पूर्ण मार्गदर्शन करण्याचं सगळं हनुमंतरायाने जिथे जिथे कर्तव्य केलं आहे. आणि हनुमंतरायाकडे बघून किंवा हनुमंतरायाचा आशीर्वाद घेऊनच आम्ही सर्व गावकरी असावे किंवा मी असावं, आम्ही इथपर्यंतचा आमचा प्रवास आहे. पण या गावावर खरंतर माझं विशेष प्रेम. गेल्या 11 वर्षापासून मी बजरंगबलीच्या दर्शनाला हनुमान जयंतीला सकाळी येत असतो. तेव्हाही कीर्तन ऐकत असतो. सकाळी कोणता आमदार लवकर उठत नाही, पण मी भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं सकाळी 4ला की 5:30ला इकडं हजर असतो. 5:45चा जन्म असतो बजरंगबलीचा. आणि सरपंच असतील, राम दाडेकर असतील, सर्वजणांनी मला पहिले बोलिण्याचं काम केलं आणि ती सुरुवातही माझी झाली. पारनेर गावात आज रायाची काय आख्यायिका आहे हे आपण हनुमंतरायांच्या पुजाऱ्याकडून जाणून घेऊ. जय श्रीराम. पारनेर तालुका अंबड जिल्हा जालना इथं असलेलं हनुमंतरायाचं जे मंदिर आहे ते अतिशय ऐतिहासिक व अतिशय पौराणिक आणि गावकऱ्यांना प्रेरणा देणार आहे. त्यानंतर या मंदिराबद्दल सांगायचं जर झालं तर खूप अशी लोकांना याची प्रचिती आलेली आहे. विद्यमान आमदार हे सुद्धा न चुकता दरवर्षी ज्या दिवशी जन्म असतो त्या दिवशी जन्माला उपस्थित असतात. असे कित्येक भक्त आहेत, त्या लोकांना या मंदिराचा खूप असा अनुभव आलेला आहे. त्यानंतर या मंदिराचं जे बांधकाम किंवा जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय पौराणिक आहे. नाथ मंदिर जे आहे पैठणचं त्याप्रमाणे इथलं या मंदिराचं बांधकाम आहे. त्यानंतर जी मंदिराची वेस आहे तीसुद्धा अतिशय पौराणिक आहे, ऐतिहासिक आहे. त्यानंतर या मंदिरामध्ये रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव या दरम्यान सप्ताह पार पडत असतो. या सप्ताहामध्ये धार्मिक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये 7 दिवस कीर्तन, त्यानंतर जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात पार पडत असतो. अतिशय धार्मिक वातावरणात उत्साहामध्ये जन्मोत्सव पार पडत असतो. त्यानंतर पारंपरिक 12 गाड्याचा कार्यक्रम होत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापंगत, त्यानंतर सोंगाचा कार्यक्रम होत असतो, पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम होत असतो. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये रामविजय ग्रंथराज, भागवत सप्ताह असे वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी कार्यक्रम हे उत्साहानं धार्मिकतेमध्ये पार पडत असतात. त्यानंतर या मंदिराबद्दल आमच्या पंचकृषीमध्ये सांगायसारखं जर झालं तर प्रत्येकाला या मंदिराचा अनुभव आलेला आहे, या हनुमंतरायाचा अनुभव आलेला आहे. महाराज, तुम्हाला वैयक्तिक काही अनुभव आलेला आहे का? मला दररोज ज्यावेळी मी ज्यावेळी या मूर्तीजवळ जातो त्यावेळी माझ्या मनातून मला अतिशय उत्साह प्राप्त होतो. दिवसभर जे काही माझं काम असेल ते काम करण्याचा मला अतिशय उत्साह मिळतो. आणि या मूर्तीबद्दल आमची अतिशय मनातून
धार्मिक भावना आहे की आमचा हा पाठीराखा आहे. काही जरी आमच्यावर संकट आलेलं असेल किंवा त्या संकटाला आम्हाला तोंड द्यायचं असेल तर आम्ही मारुतरायाकडून एक उत्साह घेऊन किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्हाला बळ इथून मिळतं. खूप उघड माहिती दिली. रामकृष्ण हरी.